आता नाडीवरून आपल्याला काय काय कळू शकतं, तर एवढे सगळ्या विषयांचं ज्ञान आपल्याला नाडीतून शक्य आहे. वातम पित्तम द्वंद्वम सन्निपातम तथैवच साध्यासाध्य विवेकज्ञम च सर्वम नाडी प्रकेश. वात, पित्त, कफ, द्वंद्व, सन्निपात आणि साध्यासाध्यत्व हे सरळ सरळ नाडी दर्पणकारांनी सांगितले. याच्याशिवाय दोषांचे प्रकार, दोषांची अवस्था, इथे आता अवस्थेमध्ये मी साम निराम अवस्था पण सांगू शकणार आहे, त्याच्या गुणांची अवस्था पण सांगू शकणार आहे. कधीतरी आवरणासारखी अवस्था असेल ती सुद्धा आपल्याला नाडीवरून कळू शकते. त्यामुळे या सगळ्या सूक्ष्म अवस्थांपर्यंत धातुदृष्टी, कोणत्या धातूची झालेली दृष्टी आहे याचं सुद्धा वर्णन आपल्याला नाडी परीक्षणावरून कळू शकतं. हेतू व व्याधी निर्धारण, हेतूचं निश्चितीकरण की कुठल्या हेतूंचं त्यांनी सेवन केलेलं आहे किंवा कुठला निश्चित व्याधी आहे, कारण व्याधी नाडीचं वर्णन आहे, आणि साध्यासाध्य या सगळ्या अवस्थांचं निदान आपल्याला नाडी परीक्षणातून होऊ शकतं. नेक्स्ट, नाडी परीक्षणाचा प्रत्यक्ष विधी. एकांगुलम परित्यज्य अधस्तात् अंगुष्ठमूलः यत्नावांस्तां परीक्षेत ही अभ्यासात एव लक्ष्यते. एकांगुलम परित्यज्य, अंगुष्ठमूलाच्या अधो एक अंगुळ सोडा आणि ते एक अंगुळ सोडल्यानंतर परीक्षण करा. अंगुष्ठमूल भागे या परत तेच सूत्र आहे. स्त्रीणाम भिषक वामहस्ते वामपादेचे यत्नतः पुंसाम दक्षिण भागोतु. स्त्रियांमध्ये वामहस्ताची किंवा वामपादाच्या नाडीचं परीक्षण करावं आणि पुरुषांमध्ये दक्षिण हस्त किंवा दक्षिण पादाचं परीक्षण करावं. आता याच्या मागे दोन धार्मिक गोष्टी आहेत ज्या फक्त मांडतो. अजूनपर्यंत मला ह्याच्या मागचं लॉजिक 100% काही कळलेलं नाही. फरक मात्र लक्षात येतो, इथपर्यंत लक्षात आलेलं आहे. एक धार्मिक गोष्ट, अर्धनारी नटेश्वराचं जे शिवाचं रूप आहे, ज्याच्यामध्ये दक्षिण भागामध्ये शिवाचं रूप आहे आणि वाम भागामध्ये पार्वतीचं रूप आहे. त्यामुळे वाम बाजू ही स्त्री विशिष्ट दृष्ट्या गौरव असलेली किंवा अधिक लक्षणं व्यक्त होणारी असते, म्हणून स्त्रियांमध्ये वामहस्ताचं परीक्षण करावं आणि पुरुषांमध्ये दक्षिण हस्ताचं परीक्षण करावं. हे एक त्याच्या मागचं कारण असू शकतं. दुसरं कारण जे आहे ते वास्तुशास्त्र, जे आपल्या जे भारतीय वास्तुशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये अधोमुखी कच्छपाचं जे वर्णन आहे, त्या कच्छपाच्या संदर्भात सुद्धा वाम बाजू ही स्त्रीत्वाला दिलेली आहे आणि दक्षिण बाजू ही पुरुषत्वाला दिलेली आहे. त्याचा विचार करून सुद्धा याचा संबंध त्याच्याशी असू शकतो. असे फक्त ह्या दोन गोष्टी एक रेफरन्स म्हणून विचारात घेतलेल्या आहेत. अजूनपर्यंत निश्चित हेच कारण असेल का किंवा काय याच्यापर्यंत मात्र पोचलेलो नाही. नेक्स्ट, गुल्फस्य अधो अंगुष्ठ भागे तू गुल्फस्य अधो अंगुष्ठ भागे पादे तू अंगुष्ठ मूलतः. आता अंगुष्ठ मूलाच्या एक अंगुळ खाली हातामध्ये, तसंच गुल्फाच्या अधो किंवा अंगुष्ठ मूलाच्या अधो पादप्रदेशामधलंही परीक्षण करावं. पुढे जाऊया. लघु वामेन हस्तेनच ही आतुर कर्पण. आता हे परीक्षण करताना सुखासीनम तो आहे, नीट बसलेला आहे आपल्या समोर. लघु वामेन हस्तेनं, आपल्या डाव्या हाताने त्याच्या उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला ज्याचं परीक्षण करणं त्याला थोडासा सपोर्ट द्या. त्याचा हात तरंगता असला तरी सुद्धा अडचण होण्याची शक्यता आहे. त्याला त्याचा हात कंट्रोल करता येत नसेल तरी सुद्धा परीक्षण अवघड जातं, परीक्षण नीट होत नाही. त्यामुळे लघु वाम हस्ते, पण तो अलगद पकडायचा आहे, जोर लावून नाही, म्हणजे परत त्यांनी त्याला दुखेल की पुन्हा नाडी बदलेल. त्यामुळे अलगद फक्त त्याच्या हाताला आधार द्यायचा आहे कोपरापाशी, आणि कोपरापाशी आधार देऊन मग आपण परीक्षण करायचं आहे. स्फुरणम नाडी काय असतो शास्त्रेण अनुभवैर निजेही संप्रदायानं. पुढे पारत्रयम परीक्षेत धृत्वा विमुंचेत. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एकदा परीक्षण सुरू केल्यावर 3 वेळा परीक्षण करायचं आहे. जे आत्ता परीक्षण करताना मी एकदा नाडीवरती बोटं ठेवली, काही काळपर्यंत जाऊ दिला, नंतर 3ही बोटं उचला, मध्ये काही सेकंद जाऊ द्या किंवा मध्ये काही थोडा वेळ जाऊ द्या, त्याच्यानंतर परत 3ही बोटं ठेवा, काही काळपर्यंत परीक्षण करा, पुन्हा एकदा हात उचला, मध्ये थोडा वेळ जाऊ द्या आणि परत एकदा परीक्षण करा. का 3 वेळा करायचं? कारण पहिल्यांदा कुठलाही रुग्ण किंवा कुठलीही व्यक्ती आपल्याला कोणीतरी हात लावतं या भावनेने कॉशियस होतात, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे त्यांच्या ज्या भावना असतात त्या भावनांमुळे निदानामध्ये बदल होण्याची शक्यता असते. वेगळ्या गोष्टी आपल्याला चुकून कळून निदान चुकू शकतो. तुम्ही सगळ्यांनी हा अनुभव ब्लड प्रेशर घेताना अनुभवलेला आहे. त्याच्याकरता नाडी परीक्षणातूनच शिकायला पाहिजे अशी काही गोष्ट नाही.
एखादा नवीन विद्यार्थी जेव्हा दवाखान्यात ब्लड प्रेशर घेत असतो तेव्हा पेशंट अस्वस्थ होतो आणि त्याचं वेगळंच बीपी यायला लागतं. तेच सिनियर किंवा सरांनी बघितलं की पटकन व्यवस्थित होतं. म्हणजेच पहिल्यांदा ज्यावेळेला आपण परीक्षण करतो त्यावेळेला तो अँक्शस होतो आणि तो अँक्शस झाल्यामुळे किंवा नर्वस होतो, दोन्हीपैकी काही होतं, त्याच्यामुळे त्याच्या नाडीवर परिणाम होत असतो. म्हणून एकदा नाडी परीक्षण करावं, हात सोडावा, दुसऱ्यांदा करावं, तो आश्वासित झालेला असतो. आश्वासित झाल्यानंतर आपण परीक्षण करताना आपल्याला योग्य गोष्टी समजायला लागतात आणि तिसऱ्यांदा बघताना आपण ते कन्फर्म करतो की आपल्याला योग्य कळलेलं आहे. याच्याकरता 3 वेळेला परीक्षण करायला पाहिजे. पर ते किती कालावधीचं असावं याच्याविषयी वैयक्तिक अनुभव आहेत, बरेच वेगवेगळे अनुभव आहेत. जे काही वैद्य अगदी 1 मिनिट करतात, ते काही वैद्य 30-30, 35-35 मिनिटांपर्यंत, अगदी 45 मिनिटापर्यंत सुद्धा नाडी परीक्षण करतात. मी दोन्हीही बघितलेले आहेत. त्यामुळे ते आपल्या परसेप्शनवर आहे, आपण किती वेळात परीक्षण करू शकतो. त्यामुळे तो कालावधी वर्णनही कुठे केलेलं नाही. त्यामुळे तो आपण कालावधी आपल्या करताचा निश्चित करायला हरकत नाही. सुरुवातीच्या काळात मला असं हे राहील की तुम्ही शिकताना दोन्ही हाताचं परीक्षण करा, दोन्ही हाताचं पूर्ण 1-1 मिनिट परीक्षण करा, 1 मिनिट परीक्षण करा, साधारण 20 सेकंदाची गॅप द्या, पुन्हा 1 मिनिट परीक्षण करा, पुन्हा 20 सेकंदाची गॅप द्या, पुन्हा 1 मिनिट परीक्षण करा. पूर्ण कळण्याकरता तुम्हाला निश्चित मदत होईल. विमर्श बुद्ध्या बुद्ध्यावा म्हणजे बुद्धीच्या साह्याने ते समजून घेऊन त्याचं वेगवेगळीकरण पण करायचं आहे. बुद्धीचं काम काय? निश्चयात्मक आहे. कशाचा निश्चय करायचा आहे? निदानाचा निश्चय करायचा आहे. त्यामुळे ज्ञानी वैद्यांनी बुद्धीच्या साह्याने नाडीचं परीक्षण करून निदानापर्यंत पोहोचायचं आहे. अंगुलीत्रिते स्पृष्ट्वा क्रमात दोषत्रयो भवन. अंगुलीत्रिते 3 अंगुळींनी परीक्षण करून क्रमाने 3 दोषांचं परीक्षण करायचं आहे. वात पित्त कफ. मंदाम मध्यगतीम तीक्ष्णाम त्रिभी दोषेषु लक्षेत. आता याच्या पुढच्या ज्या गोष्टी थोड्या दोषांमध्ये जाऊ त्याच वेळेला सांगतो एकदाच. नेक्स्ट स्वस्थ नाडी. आता सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडतो की आपण नाडी परीक्षा करताना स्वस्थ नाडी वगैरे काही आहे की नाही, म्हणजे अरे हा बरा आहे अशाचं कुठे वर्णन नाडीच्या संदर्भात आलेलं आहे का नाही. तर भूलता भुजग प्राया स्वच्छा स्वास्थ्यमयी शिरा सुखितस्य स्थिरा ज्ञेया तथा बलवती शिरा. स्थिर आणि बलवान असे 2 कॅरेक्टर्स सांगितले त्यांनी की जी नाडी स्थिर आहे आणि बलवान आहे अशी व्यक्ती स्वस्थ असते. बाकी जे वरते जे आहेत भूलता भुजग प्राया. भूलता म्हणजे काय? जमिनीवरून वाढणारी लता. याचं उदाहरण का असावं? या ज्या उपमा असतात किंवा ही जी उदाहरणं असतात त्याच्यातून त्यांचे गुण ते सांगण्याचे प्रयत्न करत असतात. त्यामुळे याचे गुण समजावून घ्या. आता मी हे होल्डवर ठेवतो की याच्यामुळे काय होत असेल, पण इथे लक्षात घेताना स्थिर आणि बलवान असे 2 गुण लक्षात ठेवा. सुव्यक्ता निर्मलत्वम. सुव्यक्त नाडीवर हात ठेवल्यानंतर ती स्पष्ट लागायला पाहिजे. जे कितीतरी वेळा विद्यार्थी मला दवाखान्यात विचारतात, सर यांची नाडीच नीट लागत नाही हो. व्याधीत आहेत ना ते, स्वस्थ कुठे आहेत? त्यामुळे शक्य आहे. सुव्यक्त नाहीये. सुव्यक्ता निर्मलत्वम स्थान स्वस्थान स्थितिरेवच. स्वस्थानम इति स्वमान अवस्थानम. स्थान याचा अर्थ दोषांची साम्यावस्था. स्थान म्हणजे फक्त ठिकाण नाही, हे कायम लक्षात ठेवा. स्थानम इति स्वमान अवस्थानम की दोष समस्थितीत असताना या प्रकारची अवस्था असणार आहे. अचंचल्यम अमंदत्वम. खूप चंचलताही नको आणि खूप मंदत्वही नको. स्थिर म्हणजे काय? स्थिर म्हणजे काय? थांबलेली नसणारी की नाडी थांबली स्थिर झाली. अचांचल्यम खूप चलद नको, खूप विषम नको किंवा खूप मंदही नको. आता ही दोषस्थिती सांगण्याची अवस्था आहे, समदोषस्थितीची अवस्था सांगण्याचा प्रयत्न आहे. मग समदोषस्थिती याचा अर्थच आपल्याला 3ही दोष समवस्थेत असतील तर अधिक वाताचं चांचल्य पण नको, अधिक कफाचं मंदत्व पण नको, दोन्ही गोष्टी नको आहेत. सर्वासाम शुभ लक्षणम. अशी असलेली नाडी जी असेल ती शुभ असेल. स्वस्थ नाडी. आता ह्याच्यावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम असतो हे लक्षात ठेवा. स्वस्थ नाडीवरती सुद्धा स्वस्थ म्हणताना सुद्धा त्याची प्रकृतीतच दोषस्थिती वेगळी असेल
तर वात प्रकृती व्यक्ती करताची स्थिर बलवान नाडी पण वेगळी असणार आहे हे समजून घ्या. जशी कफ प्रकृतीच्या व्यक्तीमधली स्थिर बलवान नाडी असेल तशी निश्चित वात प्रकृतीच्या व्यक्तीमधली स्थिर बलवान नसेल. त्याच्यामध्ये चांचल्यत्व, विषमत्व, लघुत्व हे नाडीत असणारच आहे, पण ते सातत्याने तसंच असणार आहे, ही त्याच्या करताची स्थिर अवस्था आहे. मी काय सांगतोय, थोडंसं अवघड सांगतोय, लक्षात घ्या. वात प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये त्याच्यामध्ये असलेलं चांचल्यत्व, त्याच्यामध्ये असलेलं अनियमितत्व किंवा विषमत्व हे नियमाने होणार आहे, हे त्याच्याकरताचं स्थिरत्व आहे. आपण पल्स एक्झामिनेशन मॉडर्नचं जेव्हा शिकतो ना, त्यावेळेला रिदम्स ज्यावेळेला शिकतो त्यावेळेला त्याच्यामध्ये रेग्युलरली इररेग्युलर और इररेग्युलरली रेग्युलर अशा दोन टर्म्स शिकण्याचा प्रयत्न करतो, की नियमितपणे ती अनियमित होते कारण ती वाताकरताची स्थिर आहे. त्यामुळे प्रकृतीतः ज्यावेळेला हे स्थिर बलवान विचार करता त्यावेळेला त्या त्या प्रकृतीच्या गुणांचा स्थैर्यामधला काय परिणाम आहे, त्याच्या बलामधला काय परिणाम आहे हे कळणं आवश्यक. त्याच प्रकारे काळ, वय, देश, आहार जे आहेत की वयोहो रात्री भुक्तानम ते अंतमध्याधिकाक्रमात याचाही परिणाम होत राहणार आहे. जे रुग्ण दुपारी 12 वाजता तुमच्याकडे आलाय, तुम्ही 12 वाजता त्याचं परीक्षण करताय, तो काळच पित्ताचा आहे, तर त्या पित्ताच्या काळात आपल्याला नाडी पित्तावरती लागते म्हणून पित्ताधिक्य आहे का त्याचं व्याधीतलं अधिक्य आहे ते आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. किंवा त्यावेळेला लागणारं स्थिर बलवानपेक्षा थोडंसं चांचल्यत्व किंवा थोडं औष्ण्य हे त्या काळामुळे आहे. तेव्हा त्याला म्हणाले आत्ता भूक लागली आहे का किंवा जरा उष्णता वाटते का, कारण तो काळ आहे. त्यामुळे स्थिर बलवान जेव्हा आम्ही बघू तेव्हा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये परिणाम करणाऱ्या आहेत ह्याचं हायपोथेसिस मनात मांडून ते काय चित्र असायची शक्यता आहे हा विचार करून परीक्षण करणं. नेक्स्ट, आता वातादी दोषज नाडींचा विचार करता आदौ वातवहा नाडी मध्ये वहती पित्तला अंते श्लेष्म विकारेण. आदौ अगदी सुरुवातीला वाताच्या नाडीचं वहन होतं, मध्ये पित्ताचं वहन होतं आणि नंतर कफाचं वहन होतं. तसंच बोटांच्या संदर्भातलं जे वर्णन आहे ते वाताधिके भवेत नाडी प्रव्यक्ता तर्जनी तले पित्ते व्यक्ता मध्यमायाम तृतीयांगुलिके कफे. त्यामुळे तर्जनीच्या खाली वातदोषाचं परीक्षण करायचंय, मध्यमेच्या खाली पित्तदोषाचं परीक्षण करायचंय आणि अनामिकेच्या खाली कफदोषाचं परीक्षण करायचंय. आता या सगळ्यात महत्वाचा शब्द याच्यातला आहे की आदौ. आदौ किंवा अग्रे शब्द कुठून मोजायचा, कारण नाही तर आपलं परीक्षण चुकेल. आपण उलटी बोट ठेवू. आदौ याचा अर्थ जर नाडी परीक्षण विधीमध्ये मला सांगितलेलं आहे की अंगुष्ठ मुळाच्या 1 अंगुळ सोडून परीक्षण सुरू करा, याचा अर्थ आदौचा अर्थ अंगुष्ठ मुळाच्या 1 अंगुळ सोडल्यानंतर पहिलंच बोट यायला पाहिजे, कारण तेच आदौ असलं पाहिजे, कारण तिथून करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथे तुमची तर्जनीच यायला पाहिजे, त्याच्यानंतर मध्यमा यायला पाहिजे, त्याच्यानंतर अनामिका यायला पाहिजे. त्यामुळे स्वतः स्वपरीक्षण करायचं असेल तर कदाचित तुम्हाला असं करायला लागेल की अंगुष्ठ मुलाच्या अथो 1 अंगुळ सोडलं, मग माझी तर्जनी आली, मग मध्यमा आली, मग अनामिका आली आणि मी परीक्षण केलं. उलट करायचा प्रयत्न केला कदाचित दोषस्थिती बदलेल. तुम्ही तृतीयांगुलिकेच्या खाली वाताला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात, गोंधळ उडायची शक्यता आहे. नेक्स्ट, गतीच्या संदर्भात गुणांचं पण वर्णन आलंय. वाते वक्र गतीर नाडी. वक्र, वक्र याचा अर्थच जी सरळ नाही ती, कारण चलत्व, वृक्षत्व आणि विषमत्व हे ज्याचे प्राईम कॅरेक्टर्स आहेत, ती सरळ कशी असेल, नियमित कशी असेल, असण्याची शक्यताच नाही. म्हणून वक्रत्व. वक्रत्व याच्यामध्ये बोटांना लागताना सुपरफिशियल डीप, अँटिरियर पोस्टिरियर या सुद्धा गोष्टी अपेक्षित आहेत. कारण वक्र लागते म्हणजे ती इथे जाऊन इकडे पोचते, त्यामुळे कधी इथे लागते मग दुसऱ्या बाजूला जाऊन पोचते, कारण ती वक्र आहे. हे लक्षात ठेवा. सरळ नाही, पित्तासारखी एकाच ठिकाणी शार्प नाडी लागत राहिली, कारण ती वक्र आहे, ती स्वभावानुसारच आहे. चपला पित्तवाहिनी. आता पित्ताला मात्र त्यांनी चलगुण सांगितला, तो वाताला नाही सांगितला. म्हणजे वातामध्ये चलगुण अपेक्षित आहेच, वातापेक्षा थोडीशी कमी असेल, पण पित्ताचीही नाडी चल लागणार आहे किंवा चपल लागणार आहे हे लक्षात असलं पाहिजे. स्थिरा श्लेष्मावती आणि कफदोषामध्ये मात्र स्थिर नाडी लागणार आहे. स्थिर युनिफॉर्म एकाच स्पीडनी एकाच व्हॉल्यूमनी ती वाहत राहील.
श्लेष्मणास्तिमिता स्तब्धा मिश्रा मिश्री पुढे जाऊ. विशेष गती वातोद्रेके गतिम कुर्यात जलौका सर्पयोरिव. सर्प आणि जलौका. सर्प आणि जलौकेचीच उदाहरणं का आली याच्याकरता मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की वाताचं चलत्व पण सांगायचं आहे, विषमत्व पण सांगायचं आहे आणि एका प्लेनमधून दुसऱ्या प्लेनमध्ये जाण्याची क्षमता पण सांगायची. काही वैद्यांनी किंवा काही विद्यार्थ्यांनी यातल्या जलौकावचरण केलेलं आहे. त्यामुळे जलौकावचरण केल्यानंतर जलौकेचं वमन केलं की आपण ती पाण्यात सोडतो. तुम्ही ती कशी फिरते फक्त ऑब्झर्व करा. ती एका प्लेनमध्ये सुद्धा फिरत नाही. ती आतून बाहेर, वरून खाली, परत अलीकडे. हे काय आहे? हे वाताचं विषमत्व आहे, म्हणून जलौका गती आहे. त्यामुळे हाताला नाडी तशीच लागणार आहे. कधी सुपरफिशियल लागेल, कधी अचानक डीप होईल, पुन्हा वर येईल, पुन्हा भलत्याच प्लेनमध्ये जाईल. हे त्याचं लक्षण आहे, म्हणून ही उदाहरणं आली. सापाला जसं त्याच्या आकुंचन प्रसारण अवस्थेतली जागा कमी जास्त करता येते, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलेलं असेल तर, हे पण त्याच्या विषमत्वाचं लक्षण आहे की कधी ती जवळ 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 लागेल, कधी लांब 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 लागायला लागेल. हे त्याचं कॅरेक्टर आहे, लक्षात ठेवा. म्हणून ती वर्णन आहेत. म्हणजे आपण समजून घेताना जर आपण प्रकृती शिकताना अनुकत्व समजतो, अनुकस्तु शीलहा म्हणतो आणि त्याच्या वर्तनाप्रमाणे वर्तन आहे म्हणून अनुकत्व आहे असं जर ठरवतो, तर इथे आपल्याला तेच गुण घ्या ना समजून की गती समजताना यांचे गुण काय आहेत, त्या गुणांप्रमाणे जाणारी आहे म्हणून ती त्या दोषाची नाडी आहे. पित्ताच्या संदर्भात काक मंडूकही हो गती. मंडूक बेडूकुडी किती शार्प असते, ठक 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 असते एकाच गतीतली, पण शार्प असते एकदम. काक कावळ्याची नजर बघितली का? इतकी तीक्ष्ण नाही. इथे कावळ्याचं चालणं नाही अपेक्षित, त्याच्या नजरेतलं तैक्षणे अपेक्षित आहे पित्ताच्या नाडीत. त्यामुळे तो तीक्ष्ण गुण आणि बंडुकाचा शार्पनेस ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. कफाच्या बाबतीत हंस आणि पारावत. हंस स्निग्ध मंद अत्यंत युनिफॉर्म एकाच गतीने चालणारी नाडी. पुढे आता नाडी वर्ण म्हणून एक आलेला आहे, याचा मी अजून फार अभ्यास केलेला नाही, एक रेफरन्स आलाय म्हणून तुमच्यापर्यंत फक्त मांडला. वातनाडी भवे नीला, पित्तनाडी तू पांडुरा, श्वेता तू कफनाडी. हे कसं ग्रहण करायचं, बघून नाडी परीक्षण करायचं का, अजून मी प्रयत्न केलेला नाही. नाडी स्पर्श. पित्तनाडी भवेत उष्णा, कफनाडी तू शीतला. पित्ताची असेल तर ती निश्चित उष्ण लागते, कफाची असेल तर शीत लागेल. वातनाडी भवेन मध्या. वात कसं आहे, योगबाह्य आहे, संयोगात उभयार्थ कृत आहे, त्यामुळे तो अनुष्ण शीत या स्वरूपात स्पर्श लागेल. खूप गरम नाही, खूप शीत नाही. पुढे याचंच फक्त चित्र काढलंय. मगाशी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या श्लोकातल्या त्याचंच फक्त चित्र काढायचा प्रयत्न केला आहे. पहिलं बोट सर्पाचं चित्र आहे, वातनाडी. दुसरं बोट मंडूक गती, तिसरं बोट कफाकरता दिलेलं आहे आणि त्याच्या एक वेव्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिली जी आहे ती बघा अत्यंत विषम आहे. ग्राफला मर्यादित जागा होती म्हणून, नाही तर पुढच्या वेव्स अजून अनियमित दाखवल्या असत्या की ते काम झालं असतं. पित्तामधले शार्पनेस आहे आणि तोच ब्लंटनेस जो आहे तो कफामध्ये आहे, पण युनिफॉर्मिटी आहे. नेक्स्ट हे एक संकलन आहे त्याचं सगळ्याचं गुणांसकटचं, वात पित्त कफ नाडींमधलं, की स्थान कुठे, आदौ मध्य अंत, प्रधान अंगुली तर्जनी मध्यमा तृतीया, गती किंवा गुण वक्र चपल तीक्ष्ण स्थिरमंद, विशेष गती जल्प म्हणजे जलौका सर्प, वर्ण आणि स्पर्श. नेक्स्ट आता नाडी देवतेचा पण एक रेफरन्स आलेला आहे. वातनाडी ही ब्रह्मदेवाप्रमाणे आहे, पित्तनाडी ही भगवान शंकराप्रमाणे, कफनाडी ही विष्णुदेवाप्रमाणे. आता विष्णू रक्षणाचं काम करणारे स्थिर बलवान कफ आहे, तो आयुष्य टिकवण्याकरताचं काम करतो. त्यामुळे ते वात निर्माण करणारा आहे, उत्पत्ती देणारा आहे, म्हणून त्याची तुलना ब्रह्माशी केलेली आहे. आणि पित्तानी सातत्याने जेवढं म्हणून बायो ट्रान्सफॉर्मेशन होईल, इंधन नाही मिळालं तर नाशाकडे जाणार आहे, म्हणून शिवाची तुलना केली. शिव रुद्र रूप आहे, उष्ण रूप आहे. नेक्स्ट आता दोषांच्या प्रकारांसंदर्भातल्या नाडीचा एक प्रयत्न सांगतो.
की ह्याच 3 बोटांची व्हर्टिकल 4 लाईन्स करा आणि त्याचे पार्ट्स करा. दोषांच्या प्रकारांच्या नाडी संदर्भात मला रेफरन्स मिळालेला नाही डायरेक्ट, की अमक्या अमक्या प्रकाराचा हा रेफरन्स आहे, हा ग्रंथोक्त रेफरन्स मिळालेला नाही. पण काही वैद्यांशी चर्चा केल्यानंतर काहींच्या अनुभवासंदर्भातून तयार केलेला आहे हा चार्ट आहे, की मात्र परत आदौपासनं 5 प्रकार हे लक्षात ठेवा. म्हणजे क्रम तोच राहायला पाहिजे जो वाग्भटोक्त आहे, तोच साधारणपणे घेतला जातो. प्राण, उदान, व्यान, समान, अपान, पाचक, रंजक, याचा सिग्निफिकन्स काय हा थोडासा समजून घेऊया. म्हणजे मी नाडी परीक्षण करतोय, मला पित्ताच्या बोटावरती औष्ण्य लागतंय आणि साधक पित्ताच्या जागेवरती लागतंय, असं काहीतरी जर आपल्याला लक्षात आलं, परत स्वस्थ आहे का व्याधीत आहे हे फरक करायचाच आहे. आपण आत्ता व्याधीत अवस्थेतल्याचं उदाहरण समजून घेऊया. व्याधीत अवस्थेत आहे आणि साधक पित्तावर नाडी लागते. साधकाचं स्थान काय आहे? साधक मृद्गतम. हृदय दृष्टी आहे का, मस्तिष्क दृष्टी आहे का, समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी संबंधित लक्षणं विचारण्याचा प्रयत्न करा. आणि तेच साधक पित्तावर औष्ण्य पण लागत नाही आणि साधक पित्तावर शैत्य लागतंय आणि गुरुत्व लागतंय, तर निश्चित कफज हृदरोगासारखं किंवा हृदयासंदर्भातला पित्त दृष्टीहून कफाचा काहीतरी परिणाम झालेला आहे का, अशा स्वरूपातला विचार करण्याचा प्रयत्न करा. तर ह्या प्रकारांचा संबंध कळण्याचा विषय येऊ शकेल. की तर्पक कफच लागतोय, इंद्रियांशी संबंधित काही दृष्टी वाटतेय का, किंवा समानावरतीच नाडी लागते, तर पचनाशी संबंधित विकृती आपल्याला काही वाटतेय का. त्यामुळे या गोष्टी नक्की याच्यातून समजता येतात. अशोक श्रीपाद भट नावाचे खूप प्रसिद्ध नाडीवैद्य पुण्यात होते, की ज्यांचा अभ्यास या प्रकारांसंदर्भातला अभ्यास खूप जास्त होता आणि ते बहुतांश रुग्णांमधलं दोष प्रकारांचं नाडीचं निदान करायचे आणि त्याच्यातली सामनिराम अवस्था त्यांच्या नोट्समध्ये असायची, म्हणजे अक्षरशः नोट्समध्ये असायची, की रंजक पित्त साम लागतंय म्हणजे यकृतात काय अवस्था असणार आहे आणि म्हणून त्याच्यावरचं औषध द्यायला पाहिजे. तर हा एक शिकण्याचा मार्ग आहे. आपणही प्रयत्न करू शकतो की ह्या प्रकारे समजून घेऊन, आणि उलट करा ना, आपल्याला दोन्ही प्रकारे शिकायला व्हावे. लक्षात ठेवा, रुग्ण सगळी लक्षणं सांगतो, आपण लक्षणं ऐकली, मग नाडी बघितली आणि लक्षणांचं साधर्म्य नाडीशी जोडून लिहून ठेवलं. काही दिवसांनी आपण फक्त नाडी बघा, त्याला लक्षणं विचारा आणि मग तो संबंध लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग आपल्याला नाडी कळते का नाही कळेल. ठीक आहे, पुढे जाऊया. द्विदोषाच्या नाडी आणि सन्निपातिक नाडी याच्यात याच गुण, गती आणि बोट यांची परम्युटेशन कॉम्बिनेशन्स असतात. जे वाताच्या आणि पित्ताच्या दोन्हीच्या मध्ये लागली आणि या गुणांनी मिश्र लागली की ती द्विदोषाची आहे. वाताच्या अंत्य आणि अगदी कफाच्या बोटाच्या सुरुवातीला लागली की ती नाडी जी आहे ती वातकफाची आहे. नेक्स्ट, ही त्याच्यातलीच लक्षणं आहेत. पुढे जातो कारण थोडा वेळेची मर्यादा आहे. नेक्स्ट, सन्निपातिक नाडीमध्ये निश्चित तिन्ही बोटांना लागते. अगदी सध्याच्या काळातल्या जीर्ण प्रमेहातल्या अवस्था की ज्याच्यात उपद्रवानी युक्त आहेत, हृदरोगाच्या काही काही अवस्था, मस्तिष्क व्याधींच्या काही अवस्था, याच्यात आपल्याला निश्चित सन्निपातिक नाडी बघायला मिळेल. जे निदानपण त्यांनी सगळी लक्षणं सांगून किंवा अगदी काय केस पेपर घेऊन किंवा काय परीक्षण घेऊन सुद्धा आलेले रुग्ण असले ना, तर निदान परीक्षण करून द्या, यांची सन्निपातिक लागतीये का, कुठल्या दोषाचं प्राधान्य लागतंय, त्याच्यानुसारची लक्षणं दिसत आहेत का, याचं परीक्षण करून बघा. नेक्स्ट, या विषयावर थोडंसं मला बोलायचं होतं म्हणून थोडा पुढे आलो. हा आणि व्याधींचा, अशा 2 विषय अजून थोडेसे घेणारे. मुख्य व्याधीची नाडी कशी समजून घ्यायची आणि गुणांची नाडी. गुणांच्या नाडी संदर्भातला विषय असा आहे की आपल्याला गुरु लघु, शीत उष्ण किंवा मंद तीक्ष्ण, चल आणि स्थिर आणि वृक्ष स्निग्ध, त्यातल्या त्यात या 5 पेअर्स गुणांच्या स्वरूपातल्या समजण्याची शक्यता आहे. त्याही अवघड आहेत. उरलेल्या 5 पेअर्स तर अजून अवघड आहेत. सांद्र नाडी इमॅजिनच नाही आपण करू शकणार. विशद नाडी इमॅजिन करायलाच कठीण आहे. त्यामुळे तुर्तास आपण पहिल्या काही गुणांवर राहूया. उष्ण शीत.
निश्चित उष्णाला स्पर्श किंवा उष्ण म्हणजे स्पर्शाला शीत नाडी कळते. सर्वांगाचा स्पर्श बघा आणि नाडीचा स्पर्श बघा, दोन्हीतला फरक लक्षात येईल. जे काही काही रुग्णांमध्ये ज्वरासारख्या रोगात तर नाडीही उष्ण लागते, स्पर्शही उष्ण लागतो. पण काही रुग्णांमध्ये आपण नक्की बघू शकू की अरे सर्वांगाचा स्पर्श तर उष्ण नाहीये पण नाडी उष्ण लागतीये. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला गुणाचं परीक्षण करता येतं, निश्चित करता येतं. तसंच मंद तीक्ष्णही करता येतं. पेनिट्रेटिंग नाडीला अशी आपल्याला फोर्सनी लागते तीक्ष्ण नाडी ही, की अरे असं का होतंय, आपल्याला एवढा फोर्स का लागतोय, आपल्या हातावर काय. आणि मंदतेच आपण जोर देतोय तरी ती हाताला लागत नाही. ते क्षीण आणि मंद याच्यात सुद्धा मंद गतीला पण मंद असते, क्षीण लागायलाच नसते. हा दोन्हीत फरक आहे. त्यामुळे ह्या प्रकारे थोडेसे गुण समजून घ्या. आता ह्याचं एक उत्तम ऍप्लिकेशन आहे रुग्णाचे हेतू समजून घेणं किंवा त्यांनी सेवन केलेले आहार समजून घेणं. फक्त ही जी गोष्ट आहे पहिल्या परीक्षणामध्ये होत नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्यांदाच आलाय मी कोणाला तरी आहार सांगितलाय असं कधीही होत नाही. पण एकदा त्याची नाडी माहिती झाली, त्याच्या व्याधी तत्वाची अवस्था माहिती झाली की पुढच्या वेळेला तो बरोबर काय खाऊन आलाय किंवा काय नाही खाऊन आलाय हे सांगता येतं, निश्चित सांगता येतं, पदार्थासकट सांगता येतं. जे मी अनेक वेळा प्रयोग केलेला आहे, दवाखान्यात ठरवून केलेलं आहे की आज सांगायचे. मग कोणाला मिसळपाव विचारलाय, कोणाला श्रीखंड विचारलंय, कोणाला पुरणपोळी विचारली, कोणाला अजून काही, ते होच सांगतात, होच सांगतात. फक्त त्याच्या मागचं स्किल असं आहे की आपल्याला नाडी उष्ण तीक्ष्ण लागली नेहमीपेक्षा तर त्यांनी त्यातला आहार विहार केलेला आहे असं समजून घ्यायला पाहिजे. आणि पदार्थापर्यंत पोहोचण्याकरता थोडासा त्याच्या सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसचा अभ्यास करा. नाडी पदार्थ सांगत नाही, नाडी गुण सांगते. हा, नाडीवरून पदार्थ ओळखतो म्हणजे चमत्कार करत नाही. हा, अजिबात करत नाही. कारण शास्त्र आहे, मी परत सांगतोय, शास्त्र आणि कला याच्यावरच ठाम राहायचं आहे आपल्याला, सिद्धी नंतर आहे. त्यामुळे नाडी आपल्याला गुण सांगते, त्या गुणांचा ही व्यक्ती कुठला पदार्थ सेवन करू शकते असा थोडा अभ्यास करा, आपण पदार्थांपर्यंत पोहोचतो, नक्की पोहोचतो. एकदा एका रुग्णाला मी नाडी बघितली आणि त्यांना म्हणलं, अहो काय इडली आणि मेदूवडा यातलं काय खाल्लंय तुम्ही. नक्की स्निग्ध पिच्छील गुरु अशी नाडी लागत होती. नेहमीची त्या रुग्णा या वातपित्तज ग्रहणीच्या होत्या, त्यामुळे वातपित्तज ग्रहणीच्या रुग्णात अशी नाडी लागण्याची फार काही शक्यता नव्हती. टिपिकल तशी नाडी लागत होती. आणि त्यांनी नाही मी अजिबात काही खाल्लेलं नाही. मी 2दा-3दा विचारलं, त्या नाही याच्यावर ठाम होत्या. मी म्हटलं ठीक आहे, मी चुकत असेल. मी त्यांना शांतपणे सांगितलं, कदाचित मला कळत नसेल, काही हरकत नाही, तुम्ही बाहेर बसा. औषध तयार होईपर्यंत त्यांना आठवलं आणि मग मात्र त्यांनी येऊन सांगितलं, हो मी परवा गेले होते कारण तिथे इडलीच खाल्ली होती. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कसं कळलं. म्हणलं तुमची नाडी सांगतेय म्हणून मी विचारलं. तर गुण जेव्हा समजून घेतो त्यावेळेला गुणांचा उपयोग संप्राप्तीतला जसा कळतो तसा आहार नक्की निश्चित करायलाही ठरतो, हेतुत्व ठरवायला सुद्धा आपल्याला कळू शकतं. त्यामुळे याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता येतो आणि त्याचा संबंध पदार्थांशी मात्र निश्चित त्याच्या सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसनुसार असतो. नाहीतर आपण हास्य होऊ शकतं. म्हणजे कोणतरी अगदी सुटाबुटातला आणि उत्तम जीवनशैली असलेला रुग्ण येऊन बसलाय आणि नाडी वृक्ष लागली म्हणून तुम्ही त्याला विचारा, भाकरी चटणी कांदा खाऊन आला करे, वेडायच काय म्हणेल, मी असलं काय खातो का. त्याला विचारा ना, काय मस्त स्प्राउट्स खाऊन आलात का कोरडे कोरडे. हो आज सकाळीच. हां बरोबर आहे. ओके नेक्स्ट. आता ह्याच प्रकारचं वर्णन कणात्कृत नाडीविज्ञानात रसांसंदर्भात आलेलं आहे की मधुरे बहिर्गमना दिक्ते स्यात् भूलतागती. पुढे जाऊया श्लोकात न जाता एकदा त्याचा चार्ट आपण बघूया. मधुर रसाचा आहार सेवन केला असला तर बरही गमना, पिकॉक लाईक, मोर जसा उडेल पण स्निग्धता असेल. जे पृथ्वी आप महाभूताचा रस आहे पण चलत्व आलेलं आहे. आम्लरसाचा असेल तर हॉट जम्पिंग लाईक मंकी, लवण असेल तर सरळ आणि हे. आता हे जे आलेले उदाहरणं आहेत ना, याचा संबंध रसांच्या महाभूताशी लावा तर हे समजेल. क्ष्मांभोग निक्ष्मांभुपवन ख वायवानी लगो निलय हे आपल्याला माहिती आहे सूत्र. मधुर रस पृथ्वी आप, बरोबर. आम्लरस पृथ्वी तेज, लवणरस जलतेज, तिक्तरस आकाशवायू, कटुरस तेजवायू आणि कषाय रस
पृथ्वी वायू. त्यामुळे ही महाभूतं आठवा, मग ही उदाहरणं आठवा, म्हणजे तुम्हाला यांच्याशी संबंध कळेल. तीच महाभूतं, कारण आपण मगाशी बघितलं ना, 5 इंद्रियांच्या गुणांचं वहन करणार आहे, सोडायचं नाही. मग आपोआप गुण सापडतात आणि मग ही उदाहरणं का आली असतील याचं उत्तर मिळतं. म्हणून पुढे कषाय रसाच्या नाडीमध्ये एक गुण पण आलाय, कठीण. कठीण कुठून आली ती? पृथ्वी वायू. पृथ्वीमुळे आलं काठिण्य ते, आणि वायूने त्याला शुष्क केलाय. म्हणून कषायो जडेत जिव्हान, ते काठिण्य. नेक्स्ट, धातू संबंधी सुद्धा डायरेक्टली वर्णन आलेलं आहे. स्निग्धा रसवती प्रोक्ता रसे मूर्छा विदायनी अश्रुक पूर्णा भवेत कोष्णा गर्वी. म्हणजे मगाशी सांगितलं की धातूंचं परीक्षण पण आपल्याला करता येतं. तर त्या प्रत्येक धातूच्या सुद्धा नाडी कशी लागते, म्हणजे त्या धातूत असलेल्या दोषांच्या दृष्टीने. आता इथे एक उदाहरण फक्त सांगतो. अश्रुक पूर्णा भवेत कोष्णा गर्वी. रक्तामध्ये औष्ण्य आणि गुरु ही नाडी रक्तदृष्टीतली, पण त्याच्याबरोबर अजून स्निग्धत्व मंदत्व असलं की कफानी दुष्ट रक्त आहे, असं लक्षात ठेवा. टिपिकल कफज हृदरोगासारख्या अवस्थेमध्ये अशा प्रकारची नाडी लागते. सन्निपातच असतो, पण त्याच्याबरोबर हे प्राधान्य लागतं. बहुदाह करे रक्ते, दाह करे, औष्ण्य जाणवतं, रक्तातलंच आहे. नेक्स्ट, मांसधातूमध्ये गंभीरा. आता जितका धातू अभ्यंतर असेल तितकी ती गंभीर होत जाणार आहे, हे पण लक्षात घ्या. आणि मांसवृद्धवतू, पण मांसवृद्धीमध्ये मात्र ज्वर अतिसाराप्रमाणे. आता ज्वराची नाडी पुढे घेणार आहे 5 मिनिटात, त्यामुळे पुढे येईल. मेदोरोगे कफाप्रमाणे. कफ आणि मेद यांचा साधर्म्य. अंभ पृथ्वीभ्याम कफ आहे, मेद सुद्धा जलपृथ्वीत्मक आहे. दोघांची महाभूतं सारखी आहेत, त्यामुळे दोन्हीमध्ये साधर्म्य आहे, म्हणून ती एकमेकांसारखी लागणार आहे. आता जसं दोषांचे आपण प्रकार बोटांवर केले, तसे धातूंचे पण प्रकार आपण बोटावर करू शकतो, समजून घेण्याकरता. तोच क्रम ठेवा. रस ते शुक्र, तर्जनीपासून अनामिकेपर्यंत. तर्जनीवरच उभ्या 6 रेषा ओढा मनातल्या मनात, आणि रस रक्त मांसमेद अस्थिमज्जा शुक्र करण्याचा प्रयत्न करा. आणि मग वातावरती रस लागतोय का, वातावर मज्जा लागतेय का, वातावर शुक्र लागतंय का, हा प्रयत्न करा आणि प्रश्न विचारा रुग्णांना. मला मान्य आहे अवघड विषय, काही काही गोष्टी खूप डोक्यावरून जात आहेत, किंवा हे कसं शक्य आहे असं वाटण्यासारखं आहे. प्रयत्न करतोय की हे सोपं करून सांगण्याचा, की ज्याच्यातून तुमची आज निदान नाडी परीक्षणाची भीती गेली पाहिजे, नाडी परीक्षण शिकण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे, आणि पुढे तुम्ही परीक्षण करायला लागायला पाहिजे. याचं एम क्लिअर आहे. याच्यातून तुम्ही उद्या लगेच नाडी परीक्षण करणारे वैद्य होणार आहात, नाही होणार आहात. पण उद्यापासून सुरुवात केली तर एक दिवस नक्की होणार आहात, किंवा आजपासूनच. सामनाडी गुरु लागते. आणि सामनाडीचं अजून एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा. कुठल्याही दोषातली सामता असतील ना, तर सामतेचे जे गुण आहेत ना, त्याच्यात स्थानत्व, पिच्छिलत्व हे जे गुण आहेत ना, त्यामुळे ती बोटाला चिकटून राहते. जे सामवायूतली सुद्धा नाडी वाताच्याही बोटाला चिकटून, म्हणजे लवकर, आता वाताची तर चल असायला पाहिजे, पटकन बोट सोडायला पाहिजे, सोडत नाही नाडी, थोडा वेळ घेते मग नाडी सुटते. हे सामनाडीचं वैशिष्ट्य. म्हणजे भरल्याप्रमाणे गुरु पण चिकटून गेल्याप्रमाणे ही सामनाडी असते. आणि निराम मात्र सूक्ष्मगा असते, ती कधी जाते आणि पटकन पुढे पण सरकते, लक्षात. म्हणजे कफामध्ये सुद्धा तितका वेळ ती धरून ठेवत नाही. लागणारे युनिफॉर्मच, लागणारे मंदच, पण लवकर सोडणारी आहे. नेक्स्ट, व्याधीसूचक. ज्वर कोपेतू धमनी सौ उष्णा वेगवदिता. आता ज्वरामध्ये नाडी उष्ण आणि वेगवान. मी 5 मिनिटात विषय संपवतो, उशीर झालाय. उष्ण आणि वेगवान नाडी असते ज्वरामध्ये. आता ज्वरामध्ये ज्यावेळेला उष्ण आणि वेगवान नाडी असं सांगितलंय, त्याच वेळेला सगळ्या ज्वरांमध्ये उष्ण आणि वेगवान आहे का, तर नाही. जे ज्वरात जरी टेम्परेचर जास्त असलं तरी तेच वाताच्या ज्वरामध्ये वक्राच्या जपला शीतस्पर्शा वातज्वरे भवतो. स्वाभाविक आहे. उष्ण आणि तीव्र वेगवान, तीव्र वेगवाहित्व हे ज्वरामध्ये वातामध्ये लक्षण दिसेल, पण औष्ण्य मात्र तेवढं दिसणार नाही, कारण ते विषमत्वाने अवलंबित आहे. तेच पित्तचे ज्वर असताना मात्र औष्ण्य तितक्याच तीव्रतेने दिसेल, पण वाता इतकं चलत्व त्याच्यामध्ये नसेल. आणि म्हणून त्याच्याबरोबर इतर आली की दीर्घ शीघ्र, म्हणजे दीर्घ नाडी लागत राहते, औष्ण्य अधिक प्रमाणात लागत राहतं. हे पित्तज्वरात लागतं. आणि तेच कफज्वरामध्ये मात्र गतीमध्येही कमी झालेली आहे आणि औष्ण्य पण कमी झालेलं आहे.
त्यामुळे एकच व्याधी जरी असला तरी त्या व्याधीतल्या दोषप्रकोपाच्या फरकानुसार पण नाडीमध्ये फरक पडणार आहे आणि तो पण आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता हे जे सांगितलं ना, मी ज्वरापासून का सुरुवात केली, आपल्याला सगळ्यांना फीवर या नावाने ते माहिती आहे. त्यामुळे त्याचं आयुर्वेदीय निदान करायचा प्रयत्न करा आणि त्या प्रत्येक रुग्णाची नाडी बघून लिहून ठेवायचा प्रयत्न करा ना कशी लागते. ज्वराचे तर शेकडो पेशंट बघाल आणि नाही तुमच्याकडून ट्रीटमेंट न घेणारे असले म्हणून काय झालं, आपल्याला शिकायला काय फरक पडतो. कोणी सांगितलं ना मला जरा 2 दिवस फीवर होता, बघू बरं तुझा हात, हां ठीक आहे असंच होतं, माझ्याकडे लिहून ठेवा ना, मला शिकण्याकरता मला हवंय. तुम्हाला काय करायचं, तुम्ही पॅरासिटामॉल खा, कालपोल खा, अजून काहीतरी खा, वैद्याचं औषध खा, नाही तर तुम्ही काही करा, मला निदान शिकायचंय म्हणून मी बघतोय. हे आपण निश्चित करू शकतो. नेक्स्ट, ग्रहणीचं मी वर्णन केलं, पुढे जातो. अजीर्ण अर्श या संदर्भात फक्त इथलं सूत्र लक्षात ठेवा. एक वेगळं सूत्र सांगायचंय, मेहे अर्शांसी मलाजीर्णे शीघ्रम तू स्पंदते धरा, असं एक रावणकृत नाडी विज्ञानात सूत्र आहे. मेह, अर्श आणि मलाजीर्ण या तिन्हीमध्ये नाडी शीघ्र असते. मग तिन्हीत नाडी असते, मग फरक काय? तर आता इथे अजीर्णाचं उदाहरण आहे. अजीर्णे तू भवेन नाडी कठीण परितो जडा. जे अजीर्ण असेल तर ती शीघ्र असेल, पण ती कठीण पण लागेल आणि गुरु पण लागेल. जे गती तर जास्त असेल पण गुरु आणि कठीण लागेल. याच्याशिवाय काय लागेल तर मलावष्टंभ हे अपान क्षेत्रातलं आहे, आपल्याला अपानावरती नाडी लागू शकेल, वृक्ष लागू शकेल आणि स्तंभ ही गोष्ट नाडीमध्ये दिसेल, म्हणून ते काठिण्य दिसतं. तसंच अर्शात 2 प्रकार आहेत, रक्तार्श आणि शुष्कार्श. त्यामुळे नाडीमध्ये सुद्धा फरक पडतो. अर्शरोगे स्थिरा वक्रा क्वचिन मंदा क्वचित ऋजू. क्वचिन मंद आणि स्थिर कफजर्शात असेल किंवा कफवातज असेल, आणि त्यातही कफवातज असेल तर आणखीन सुद्धा आहे, म्हणजे कधी रुजू लागेल कधी वक्र लागेल हेही होईल. पण तीच रक्तज अर्श असेल तर मात्र पित्ताप्रमाणे लागते, उष्ण लागते आणि थोडीशी रक्तपित्ताप्रमाणे नाडी लागते. त्यामुळे एकच अर्शासारखा व्याधी त्यातल्या प्रकारानुसार सुद्धा त्याच्या नाडीमध्ये बदल होतात. प्रमेयाचं हेच उदाहरण घ्यायचं झालं तर प्रमेयामध्ये 2 निश्चित संप्राप्तीतले प्रकार पडतात. एक बहुअबद्ध मेदोमांसत्व असलेला किंवा बहुद्रव श्लेष्मा दोष विशेष असलेला, की ज्याच्यामध्ये शीघ्रता लागेल पण तेवढी नाही, पण त्याच्याबरोबर स्निग्ध, पैशिल्य, कफदोष प्राधान्य अशा स्वरूपातली नाडी लागेल, वात असणारच आहे. आणि दुसरी जी ओजोमेहासारखी संप्राप्ती आहे, ज्याला आपण मधुमेह म्हणतो, वात प्रकोपातून झालेली, त्याच्यामध्ये नाडी अधिक शीघ्र लागते आणि दुर्बल लागते, प्रमेहाचीच नाडी. त्यामुळे हे त्या व्याधीतल्या प्रकारानुसार केलेले बदल आहेत. नेक्स्ट, पुढे जाऊया. नेक्स्ट, पुढे थेट असाध्य नाडीकडे येतो आणि थांबतो. असाध्य नाडी निश्चित अरिष्ट सूचक, की ही ह्या प्रकारची नाडी लागल्यानंतर काही काळानंतर, अगदी काही रुग्णांमध्ये 24 तासात, काही रुग्णांमध्ये फार तर 1-4-5 दिवसापर्यंतचा कालावधी, ह्या प्रकारची नाडी लागली तर निश्चित अशी अवस्था होते. मंदम मंदम शिथिलम व्याकुलम वा स्थित्वाच वहती याच सूक्ष्म. मंद मंद शिथिल, अगदी हाताला मंदत्वानी, म्हणजे खूप जोर दिल्यानंतर थोडी लागतीये, मग मध्येच अचानकपणे स्फुरण पावते, मध्येच व्याकुल हा रुग्णाशी संबंधित भाव आहे, की तो असा आतुर असतो, एक तर मला बरं करा नाही तर मला मोकळं करा, मला मरू द्या. ते व्याकुलत्व नाडीत पण करतं, हाताला लागते आणि सटकते, अचानक डिसअपियर्स, अजिबात लागत नाही, इथपर्यंत अवस्था, आणि पुन्हा लागायला लागते, पुन्हा मंद होत जाते. हे खूप टिपिकल कॅरेक्टर आहे. निश्चित जेव्हा आपल्या घरातले कोणतरी व्यक्ती सिरियस आहेत तर नियमित परीक्षण करून बघा की असं कधी दिसतंय का, किंवा अशापर्यंत कधी पोहोचतोय का. आणि मग अशी नाडी लागल्यावर विचार करून ठेवा की आता काय असण्याची शक्यता आहे, आणि मग पेशंटमधलं या प्रकारचं निदान करा. हे साधारणपणे रेफरन्सेस आहेत. याच्यात आपण आत्ता घेतलेल्यामध्ये सुद्धा नाडी दर्शन, ताराशंकर वैद्य, नाडी संहिता, रावणकृत नाडी विज्ञान, नाडी तत्वदर्शन, अजूनही मी मगाशी 2-3 पुस्तकं तुमच्या समोर मांडली. मी मुद्दाम हा विषय निवडण्याचं कारण हेच होतं की बऱ्याच वेळेला क्लिनिकमध्ये मुलांनी मला बऱ्याच वेळेला विचारून झालं, सर नाडी परीक्षा शिकवाना, दवाखान्यात तर काही लेक्चर किंवा असं घेणं होत नाही. आणि मग या निमित्ताने गेल्या वर्षीपासून काहीतरी वाटत होतं की
दवाखान्याच्या वर्धापन दिनी एखादा कार्यक्रम करावा. मग तो कसा करावा, तर निदान विद्यार्थ्यांकरता व्याख्यान घ्यावं असं डोक्यात आलं, म्हणून हा विषय ठरवला आणि तुम्ही सगळे इथे उपस्थित झालात. प्रयत्न केला आहे की बहुतांश गोष्टी तुमच्यापर्यंत मांडण्याचा वेळ नक्कीच कमी होता. कदाचित 2 तास 3 तास अजून विस्तृतपणे आपल्याला करता येऊ शकेल, पण आत्ता इथेच थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. नाडी परीक्षण याचा अभ्यास करायला दुर्मिळ, अवघड असा समज तुम्ही नक्कीच दूर केला. विविध पुस्तकांचे वाचन, स्वपरीक्षण, सतत क्रिया म्हणजे अभ्यास हे आम्ही सगळेच नक्कीच आमच्या आचरणात आणू. वेळेचा अभाव असूनही अगदी सूक्ष्म विचार तुम्ही आमच्या समोर मांडले, यासाठी तुमचे खूप खूप आभार. सर्वांना विनंती आहे की रजिस्ट्रेशन काउंटर खाली व मागे स्टॉल्स आहे तिथे फीडबॅक फॉर्मसाठी QR कोड ठेवला आहे, तरी तो सगळ्यांनी भरावा व पुढच्या व्याख्यानासाठी विषय नक्की कळवावा. कार्यक्रमाचे पहिले सत्र संपन्न झाले असे मी घोषित करते.